आज उप मुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवड शहर के नागरिकों की नागरिक समस्याओं के समाधान हेतु एक जन संवाद कर रहे हैं। नागरिकों की समस्याएं सुनने के बाद वे अधिकारियों को उन समस्याओं के समाधान के निर्देश दे रहे हैं। इसी तरह अब देखने को मिला कि कुछ बच्चे अपनी स्कूली समस्याएं लेकर अजित दादा के पास आए हैं। इस बार इन बच्चों ने अजित दादा से स्कूल के बगल में स्थित कचरा डिपो के कारण छात्रों को हो रही समस्याओं के समाधान की योजना बनाने का अनुरोध किया है। इस पर अजित दादा ने तुरंत अधिकारियों से जानकारी ली और पूछा कि समस्या का समाधान अभी तक क्यों नहीं हुआ है। मी इकडे अडचण घेऊन आलोय की आमच्या स्कूललाच लागून एक कचरा डेपो आहे, तर तो हटवावा, कारण की त्यामुळे आमच्या शाळेत दुर्गंध येतोय, डास पण वाढायला लागलेत आणि कधी कधी उंदरं पण येतील। म्हणून मी माननीय अजितदादा पवारांना ही विनंती करतो की ते कचरा डेपो दुसरीकडे हटवावा। मी कलर्स इनोव्हेशन अकॅडमीची विद्यार्थिनी चिन्मयी पांडे आहे आणि मी 6वीत शिकते। आमच्या स्कूलला लागूनच एक कचरा डेपो आहे, ज्याच्यामुळे आमच्या स्कूलमध्ये खूप दुर्गंध, डास आणि उंदरं वाढतात आहेत आणि आम्हाला या समस्या म्हणजे आम्ही अजितदादांना विनंती करतो की हा कचरा डेपो तुम्ही कुठेतरी स्थानांतरित करावा आणि आमच्या स्कूलमधले जे झाडं आहेत ते बोलू नाही शकत आहे, पण म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की प्लीज अजितदादा तुम्ही आमच्या स्कूलच्या कचरा डेपोला प्लीज कुठेतरी स्थानांतरित करा। आम्ही सगळे विद्यार्थी आणि शिक्षकगण इथं कलर्स इनोव्हेशन अकॅडमी ताथवडे इथं आलो आहे। तर आमच्या शाळेला लागूनच एक कचरा डेपो तिथं 2 वर्षापासून आता आहे आणि आपली शाळा पण 2 वर्ष झाले असे तिथं आहोत आपण। तर तिथं ते कचरा डेपोमुळे खूप दुर्गंध असे येते आपल्या शाळेत, तर मुलांना कॉन्सन्ट्रेट करायला खूप त्रास होत आहे। तर आपण हे सगळे प्रॉब्लेम्स घेऊन वेगळ्या अथॉरिटीजकडे गेलो। 2024 मध्ये आपण कमिशनर ऑफिसमध्ये गेलो, हेल्थ डिपार्टमेंटकडे गेलो आणि हेल्थ डिपार्टमेंटला विनंती केली आणि ते आपल्याला व्हिजिट पण देऊन गेले आणि त्यांना पण जाणवलं की हो खरंच मुलांना खूप त्रास होत आहे। पण 1 वर्ष होता आलंय आणि काही झालं नाही आणि तिथं तुम्ही बघितलं तर ते फक्त आमची शाळा नसून ते पूर्ण एज्युकेशन झोन आहे। तिथं वेगवेगळ्या शाळा, वेगवेगळ्या कॉलेजेस पण आहे आणि बाजूला रेसिडेन्शियल झोन पण आहे। तर त्यामुळे आपल्याला खूप त्रास होत आहे आणि आमची फक्त इतकंच विनंती आहे की ते कचरा डेपोला तुम्ही कुठेतरी वेगळीकडे जिथं कोणालाही त्रास नको व्हावा असं शिफ्ट करावा। आणि दादांनी त्यांच्या अथॉरिटी त्यांच्याकडे जे झोन होते त्यांना विचारून घेतलं की ते अजून या लोक तुमच्याकडे आले पण तुम्ही काही ऍक्शन का नाही घेतला, तर त्यांनी आता सांगितलं आहे की त्यांच्याकडे एक ऑल्टरनेट लोकेशन असं आहे आणि ते लवकरच लवकर आम्हाला ते शिफ्ट करून देणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र।